नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश जब करिअर अकॅडमीमध्ये आपले सर स्वागत आहे. आज आपण याच्यातील छोटीशी कन्सेप्ट पाहणार आहोत. ती कोणती? तर भूसुधारणा. भूसुधारणा म्हणजेच काय? ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात ग्रामव्यवस्था जी होती ती स्वतंत्र पद्धतीची होती. स्वतंत्र पद्धतीची म्हणजेच काय? तर पीक ग्रामीण व्यवस्थेअंतर्गत रचनेनुसार घेतले जात होते. म्हणजेच ग्रामव्यवस्थेत ज्या पद्धतीचं पीक लावत होते ते प्रत्येकाच्या इच्छेनुसार लावलं जात होतं. जेव्हा ब्रिटिशांचं भारतात आगमन झालं त्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल घडवून आणला. बदल घडवून आणला म्हणजेच काय केलं? त्यांचा मुख्य उद्देश होता पहिला नफा कमवणे. नफा कमवण्याचा उद्देश असल्याने त्यांनी सर्व नगदी पिकांवर त्यांनी फुल फोकस केला. नगदी पिकं त्यांनी फोर्सफुली शेतकऱ्यांवर लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांनी आणखीन एक बदल केला. तो कोणता केला? तर कर रचनेत बदल केला. कर लावण्याच्या पद्धतीत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला. त्यातील पहिली पद्धत जी होती तर कायमधारा पद्धत त्यांनी लावली. त्यानंतर दुसरी पद्धत कोणती लावली? तर रयतवारी पद्धत लावली. आणि तिसरी पद्धत कोणती लावली? तर महालवारी पद्धत लावली. या प्रकारच्या व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.